सांगलीतील अल हिंद मुस्लिम सामाजिक ट्रस्टतर्फे मोफत हृदय आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी परिसरातील सुमारे 200 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। सांगलीतील अल हिंद मुस्लिम सामाजिक ट्रस्टतर्फे आरोग्याचे अनेक उपक्रम राबवले जातात। फार्मासिस्ट दिनाचं औचित्य साधून या ट्रस्टतर्फे यावेळी मोफत हृदय आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी त्यांच्या समवेत महापौर हरुण शिकलगार आणि अण्णासाहेब डांगे फार्मसी कॉलेजचे डीन तौहीद इब्राहिम मुजावर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या आरोग्य शिबिरात सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर आलोक शर्मा यांनी एंजियोप्लास्टी आणि डायलिसिस बाबत माहिती दिली। त्यांच्या हस्ते हृदयरोगासंबंधी एंजियोग्राफी, ईसीजी आदी तपासण्या करण्यात आल्या। या मोफत आरोग्य शिबिराचा सांगली आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 200 रुग्णांनी लाभ घेतला। अल हिंद ट्रस्टतर्फे गरीब आणि गरजू रुग्णांसाठी कायमस्वरूपी दवाखाना चालवला जातो। यामध्ये केवळ 5 रुपयात औषध आणि इंजेक्शन दिलं जातं, तर सलाईनसाठी 70% इतकी सवलत दिली जाते। ज्यांच्याकडे औषधासाठी पैसा नाही अशा गरीब रुग्णांना मोफत औषधोपचार केले जातात। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल कबीर मुल्ला यांनी आरोग्याबाबत असे सामाजिक उपक्रम यापुढेही राबवण्यात येतील अशी ग्वाही दिली। आणि दररोज 60-70 पेशंट होत आहे आणि सलाईन बाटली बाहेर 350 रुपये आहे, पण आपल्या दवाखान्यात जे 70 रुपयामध्ये सलाईन बाटली लावण्यात येते आणि इंजेक्शन जे 50 रुपयामध्ये बाहेर लावतात। आज आपल्या दवाखान्यामध्ये 10 रुपयामध्ये इंजेक्शन देण्यात येते आणि रोज एक कमीत कमी किमान 70-80 पेशंट याचा लाभ घेत आहेत। आणि गरजू लोकांना आम्ही हे कळवण्यात येते की कुठला पण पेशंट असो या कुठला बी रोग असो, आमच्यातर्फे 24 घंटे जो आहे आम्ही त्याला काय सन्मान देऊ आणि त्यांचा जी रोग आहे ते आम्ही ते उपचार करण्यासाठी आम्ही त्यांचा प्रयत्न करू। हे आमचे अल हिंद मुस्लिम सामाजिक संस्थातर्फे हे आमचे एक दवाखाना आहे। आम्ही शिबिर घेतच असतो। दर 3-4 महिन्यांनी हे आमचे शिबिर चालूच असतात। प्लस आमचं हे 24 तास जनतेसाठी एक दवाखाना, एक स्पॉट म्हणून आम्ही अल हिंद दवाखाना पण काढलेला आहे। आणि त्या ठिकाणी जे गरजू पेशंट आहेत, गरीब गरजू पेशंट आहेत, त्यांना मोफत उपचार दिला जातो। म्हणजे एक नॉर्मल ओपीडी औषध असेल, प्रथम उपचार असतील तर त्यांना 5 रुपयामध्ये ती सुविधा पुरवली जाते। आणि तसेच त्यानंतर जे आपले सलाईनचे वगैरे चार्जेस असतात, बाहेर आता प्रायव्हेटमध्ये 350-400 रुपये घेतात।